संस्कृत एवं आयुर्वेद इतिहास, त्यामध्ये आपण स्वर व्यंजन काय आहेत हे बघणार आहोत. एकूण स्वर 13 आहेत, व्यंजन 33 आहेत आणि सगळी मूळाक्षरे 46 एवढी आहेत. आता स्वर ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत त्याचे प्रकार आहेत. व्यंजन मृदू आणि कठोर, हे 5 वर्ण अनुनासिका असं आहे. आता आपण पाहू स्वर म्हणजे काय. स्वयंरांजनते इति स्वर, हा स्वतंत्र रीतीने ज्याचा उच्चार होतो त्यांना स्वर असे म्हणतात. आता बघा स्वर किती आहेत, 13. स्वतंत्र रीतीने उच्चार होणारे स्वर अ, आ, इ, उ, लू, ए, ओ, औ हे झाले स्वर. स्वयंरांजनते इति स्वर, ही स्वराची डेफिनेशन विचारतात काय आहे, स्वर म्हणजे काय आणि स्वर किती आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा 3 प्रकार आहेत स्वराचे, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर अ, उ, रू आणि लू असे आहेत. दीर्घ स्वर म्हणजे आ, इ, उ आणि रू असे आहेत. संयुक्त स्वर ए, ओ, औ असे आहेत. 2 मिळून तयार होतात. ओके. आता हे अनुनासिक वर्ण कठोर कुठले आहेत, मृदू कुठले आहेत हे व्यंजनामधले सांगितले आहेत. हे झाले स्वर. आता व्यंजन पहा. क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, च, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. हे जे आहेत ते कठोर व्यंजन आहेत आणि हे ते मृदू व्यंजन आहे. आणि हे ड, ज, न हे अनुनासिक वर्ण आहेत. आता व्यंजन बघा, वर्गीय व्यंजन, अनस्थ्य वर्ण आणि उष्म वर्ण असे आहेत. हे झालं स्वर आणि व्यंजन.